जन्मदात्या आईने पोटच्या मुलीचा गळा ओळून खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. छत्रपती संभाजीनगरमधील सत्य घटना. आई भारतीने दुसरा नवरा केला आणि आता आपण दुसरा जोडीदार शोधला तर ती विरोध का करते? हे कोडे नंदिनीला पडलेले होते. तिला चालते, मग मी केले तर बिघडले कुठे, असा तिचा सवाल होता. बोलता बोलता रागाच्या भरात तिने आईलाच टोमणा मारला आणि आई दुखावली गेली. या रागातून तिने थेट मुलीची हत्या केली. पती आणि भावाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आखला. पण मृतदेह निर्जन स्थळी नेण्यासाठी त्याने ऑटो बोलावला. त्या ऑटो चालकाला त्यांच्या हालचालीवरून संशय आला. त्याने पोलिसांमध्ये खबर दिली आणि सगळा प्लॅन फिसकटला. पोटच्या मुलीचा खून करणारी आई तिच्या साथीदारांसह गजाआड झाली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. औद्योगिक शहर छत्रपती संभाजीनगर नजीक असलेल्या वाळूज MIDC परिसरामध्ये भारती सावळे ही तिच्या दुसऱ्या पतीसह राहू लागली. तिची मुलगी नंदिनीचाही विवाह झालेला होता. वास्तविक तिने प्रेमविवाह केला असल्यामुळे ती सुखाने संसार करेल असे आई भारतीला वाटत होते, पण तसेच झाले नाही. लग्नानंतर काही दिवसातच संशयासह किरकोळ कारणाने तिची पतीसोबत वारंवार भांडणे होत होती. या भांडणावर काही तोडगा निघत नव्हता. तेव्हा तिने पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती पतीला सोडून आईकडे येऊन राहू लागली. गेल्या 3 वर्षांपासून ती आपल्या आईसोबत राहू लागली. पतीपासून विभक्त असलेल्या नंदिनीचे कुठल्याही कामामध्ये मन लागत नव्हते. किरकोळ काम करून ते आपल्या आईला मदत करत होते. दरम्यान तिचे हे दुःख कन्नडमधील एका तरुणाने हेरले होते. तिच्या अडचणी आणि दुःखावर फुंकर घालून त्याने तिच्याशी जवळीकता साधली. एकाकी पडलेल्या नंदिनीला आता त्याचा आधार वाटू लागला आणि नकळत ती त्याच्या प्रेमामध्ये पडली. पतीपासून विभक्त असलेल्या नंदिनीला आता नव्याने जोडीदार मिळाला होता. हाच आपल्याला मोठा आधार देईल असा विश्वास दिला होता. आपण लग्न करून संसार थाटावा असे तिला वाटू लागले. तिने आईला नव्या जोडीदाराची माहिती दिली, पण नंदिनीचे बोलणे ऐकून आई भारतीला राग आला. याआधीही नंदिनीने प्रेमविवाह केलेला होता, पण संसार मात्र झाला नाही. प्रियकर म्हणून ज्याला जवळ केले त्याच्याशीच नंदिनीचे नंतर पटले नाही. आता पुन्हा ती दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे आणि त्याच्याबरोबर प्रेमविवाह करण्याची परवानगी मागत आहे. हे काही भारतीला पटले नव्हते. आधीच तू फसली आहेस, पुन्हा फसू नकोस. मी तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधत आहे. सर्व काही बघून व्यवस्थित तुझे लग्न लावून देतो असे भारती सांगत होते. पण नंदिनीला हे मान्य नव्हते. माझे आयुष्य आहे तर मी माझ्या मनासारख्या जोडीदाराबरोबरच लग्न करणार असा ती हट्ट करत होते. याच कारणातून मायलेकीमध्ये वारंवार भांडण होत होते. दिवसेंदिवस भांडण धुमसतच चाललेले होते. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे लग्नावरून भारती आणि नंदिनी या मायलेकीमध्ये वाद झाला. आई आपल्या प्रेमाला आणि लग्नाला विरोध करते हे पाहून नंदिनी चिडली होती. भांडणामध्ये रागाच्या भरात ती म्हणाली, आई तू दुसरा नवरा केलास, मग मी दुसरे लग्न केले तर काय होते? मुलीचे हे शब्द भारतीच्या जिव्हारी लागले. तिला काही वेळ काय बोलावे हे सुधरले नाही. आपल्या पोटच्या लेकीनेच आपला असा अपमान करावे हे तिच्यासाठी धक्कादायकच होते. नंदिनीकडून केले जाणारे आरोप, तिचे टोमणे मारणे आणि मोठ्या आवाजात बोलणे भारतीच्या मनाला लागलेले होते. वादानंतर नंदिनी आंघोळीसाठी बाथरूममध्ये निघून गेली. भारती रागाने फणफणत होते. तिच्या मनात संतापाचा इतका आगडोब उसळला होता की तिने बाथरूममध्ये असलेल्या नंदिनीला संपवण्याचा निर्णय घेतला. संतापाने बेभान झालेली भारतीने मुलीला संपवण्यासाठी काय मिळते का ते पाहू लागली. तिच्या हाती घरातील एक रबरी वायर लागली. ती आता मुलगी नंदिनीचा गळा आवळण्यास सज्ज झाली. तिने आंघोळ करत असलेल्या नंदिनीला भांड्यातून पाणी देण्याचा बहाणा केला. पाण्यासाठी नंदिनीने दरवाजा उघडला. ती पाठमोरी होताच भारतीने हातातील रबरी पाईप तिच्या गळ्याभोवती आवळला. सर्वांगातील बळ दोन्ही मनगटामध्ये एकवटून भारती फास आवळू लागली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नंदिनी गडबडून गेली. ती बचावासाठी धडपड करू लागली. तिचा श्वास कोंडला जाऊ लागला. आईच्या तडाख्यातून
सुटका करून घेण्यासाठी नंदिनी जीवाच्या आकांताने प्रयत्न करू लागली. मात्र नंदिनीला कायमचा धडा शिकवण्याच्या इराद्याने पेटून उठलेली आई भारती तिच्या गळ्याभोवतीचा फास अधिक जोराने आवळू लागली. नंदिनीचा प्रतिकार हळूहळू कमी होत गेला. काही वेळातच तिचा श्वास थांबला. ती थंड पडल्यानंतर भारतीने गळ्याभोवतीचा फास सैल केला. भारती काही वेळानंतर भानावर आली. आपल्या हातून मोठे पाप घडल्याचे तिच्या लक्षात आले. दुसरीकडे रोजच्या कटकटीतून कायमची सुटका झाली याचा आनंदच झालेला होता. मात्र या हत्येप्रकरणी आपण तुरुंगात जाऊ याची तिला जाणीव झाली. त्यानंतर तिने तातडीने आपला दुसरा पती उमेश आणि भाऊ अमोल गायकवाड याला फोन केला. नंदिनीचे आपण गळा आवळून हत्या केली आहे हे तिने त्या दोघांना सांगितले. हे ऐकून त्या दोघांनाही मोठा धक्का बसला होता. आता मात्र नंदिनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. ही मोहीम फत्ते झाली तरच भारतीची यातून सुटका होणार होती. त्या तिघांनी नंदिनीचा मृतदेह एका गादीत गुंडाळून ठेवला आणि निर्जन ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावायची असे ठरले. साबळे कुटुंबाने आपले घरगुती सामान गावी घेऊन जायचे आहे असे सांगून वडगाव ते 30 गाव चौफुलीपर्यंत जाण्यासाठी एक मालवाहू रिक्षा भाड्याने ठरवली होती. रिक्षामध्ये ड्रम, कपडे आणि इतर सामानाची ने-आण करत असतानाच एका मोठ्या गादीमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू गुंडाळलेली रिक्षा चालकाच्या निदर्शनास आली. सामान भरतानाच त्याला संशय आला होता. मात्र तो काही बोलला नाही. रिक्षा चालवत असताना त्याला या तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या होत्या. या तिघांनी वेगळेच पाप केले आहे आणि आता आपल्याही जीवाला धोका निर्माण होईल याची जाणीव त्याला झाली होती. त्यामुळे त्याने महामार्गावर वर्दीगडच्या ठिकाणी गाडी थांबवली. सामानासह त्या तिघांना 30 गाव चौफुली येथे सोडल्यानंतर रिक्षा चालकाने अजिबात वेळ न दवडता तत्काळ 112 या आपत्कालीन पोलीस क्रमांकावर संपर्क साधला. त्याने पोलिसांना फोनवरून माहिती दिली की एका कुटुंबाने आणलेल्या गादीमध्ये काहीतरी संशयास्पद गुंडाळलेले आहे. रिक्षा चालकाकडून मिळालेल्या माहितीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आणि लगेचच 30 गाव चौफुली गाठली. तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी संशयितांची चौकशी करत त्या संशयास्पद सामानाची तपासणी केली. पोलिसांनी गादी उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या गादीमध्ये नंदिनी राजीव धिवरे वय वर्षे 30 हिचा मृतदेह लपवून ठेवलेला आढळून आला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी आमच्या मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि याच कारणामुळे तिने घरामध्ये गळफास लावून जीवन संपवले. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्ही तिचा मृतदेह गावी घेऊन जात होतो असा दावा सावत्र आईने केला. मात्र मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना न कळवता अशा प्रकारे मृतदेह लपवून नेण्याची ही कृती संशयास्पद असल्याने पोलिसांनी या दाव्यावर विश्वास ठेवला नाही. तातडीने तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयामध्ये पाठवून दिला. त्यानंतर आलेल्या अहवालातून त्या तिघांचे गुपित उघड झाले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी या प्रकरणी आई भारती उमेश साबळे वय वर्षे 35 आणि सावत्र वडील उमेश गोविंद साबळे वय वर्षे 40 राहणार वडगाव कोल्हाटी यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध नंदिनीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसात मृतदेह कन्नड घाट परिसरात नेऊन ड्रममध्ये टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांनी वेळेमध्ये हस्तक्षेप केल्याने हा प्रयत्न उधळला गेला. हत्या घडली त्यावेळी सावत्र वडील उमेश साबळे घराबाहेर असल्याचे सांगितले जात असले तरी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याने मदत केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्यामुळे त्याला सह आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या पथकामध्ये पोलीस अंमलदार राजाराम वाघ, संदीप तागड, समाधान पाटील, नितीन इनामे, जयेश साळुंके, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, सुहास मुंडे, गजानन कसबेवाड, लखन गुसंगे
आणि शिवनागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, नातेसंबंधांची पार्श्वभूमी तसेच घटनास्थळावरील पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून पुढील चौकशीमध्ये आणखी तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.